हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप वी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही चौघं निघालो आहोत विरार येथील सुप्रसिद्ध जीवदानी माता मंदिर या देवळात जात आहोत। तर त्यासाठी इथे सकाळ निघालो। सकाळ नाही तर दुपार झाली। सकाळचा नाश्ता वगैरे केला, पोहे केले होते आणि बाहेरून इडली सुद्धा मागवल्या होत्या। तर ते मस्त असं पोटभर खाल्लं आणि ते असं मंदिराकडे जायला निघालं। माझ्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे बाईकने। तर लगेच बघा पोचलो सुद्धा। सुरुवात केलेली घराच्या म्हणजे जो आमचा जो एरिया जो मेन गेट आहे तिथून व्हिडिओला सुरुवात केलेली इथे पण अगदीच 5 ते 7 मिनिटांमध्ये आम्ही आमच्या इथे मंदिराकडे पोचलो। तर हा मंदिराचा खालचा भाग आहे। तर रुपेश बोलला मी जाऊन गाडी पार्क करतो, तोपर्यंत तुम्ही ते सावलीत उभे राहा, कारण की पार्किंग एरियामध्ये तर भरपूर ऊन असणार। तर इथे आम्ही उभे आहोत आणि मी बोलत होती पण तिथे भरपूर आवाज असल्यामुळे मी हे आहे मंदिराचं मेन गेट। इथून सुरुवात करायची आहे मंदिराकडे जाण्यासाठी। तर सुरुवात केली आहे, नमस्कार करून घेते सुरुवातीलाच। त्यानंतर अगदीच 10-12 पायऱ्या चढल्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर येतं। तर आधी तिथे दर्शन घ्यायचं असतं, मग पुढे जायचं असतं। आणि ह्या मंदिरामध्ये ना मी तुम्हाला सांगू तर अगदी लहानपासून माझी ही जी मोठी लेक आहे ना माझी, आता 10 वर्षाची आहे, मी तेव्हा हसल्यापासून ह्या मंदिरात येते। खूप छान मंदिर आहे, तर मला भरपूर आवडतं। आणि आता विरारमध्ये राहते त्याच्यामुळे तर मला इथे येणं गरजेचंच आहे, मला भरपूर आवडतं। तर आले आहे तर सुरुवातीला इथे बाप्पाचं दर्शन करून घेऊया आपण। बाप्पाचं दर्शन झालं आणि इथे पायऱ्यांकडे यायला पुन्हा वळलो। त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल हे जे असे ना कपूर ठेवत होते आणि दुसरं पार्टनर आहे ते त्याला पेट देत होते, म्हणजे बोलतात ना म्हणजे कपूर तिथे जाळायचं काम चालू होतं। ॲक्च्युली ते नवस असतो, इथे भरपूर नवस आहे ना देवी पूर्ण करते। आणि त्याचबरोबर भरपूर असे नवस फेडायला येतात पूर्ण झाल्यानंतर। तर शिड्यांवरती तुम्ही बघाल ना ते बघा असे कुंकवाचे बोटंसुद्धा आहे, त्याचबरोबर कापूर आहे, त्याचबरोबर दिवे लावतात, कोणी गुडघ्यावर येतं। तर भरपूर जणांचे नवस असतात। मी दरवेळेस येते तेव्हा नवस कोण ना कोणतरी फेडणारे असतात आणि कोण ना कोणतं नाही तर भरपूर लोक असतात। त्याचबरोबर इथे सुरुवात केली आहे आणि दमाला खूप होतं। आणि मी इथे नोटीस केलं ह्यावेळेस तर इथे ह्या ज्या पायऱ्या आहेत ना पायऱ्यांवरती ना असे नंबर्स लिहिलेत, म्हणजे जेवढ्या आपण पायऱ्या चढत आहोत ना त्यांच्यावरती काउंट आहे। तर मी प्रत्येक म्हणजे मला जेवढे काउंट दिसलेत ना तेवढे मी इथे कॅच केले आहे, कारण की आपल्याला सुद्धा समजतं की आपण किती पायऱ्या चढलो। आणि खरंच 500 पायऱ्या चढल्यानंतर वाटलंच नाही की एवढं चढलं असेल करून। त्याच्यानंतर इथे इथे मेन स्ट्रगल इथे आला, कारण की इथे ना वरती छप्परच नव्हतं, कारण की भरपूर गरम होतं, ऊन होतं। इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा इथे 570, तर 570 एवढ्या शिड्या आता चढल्या आहोत, वाटतंय का। आणि अगदी प्रवास आहे ना खूप झटपट झाला, म्हणजे 12:25ला मी इथे सुरुवात केलेली, शिड्यांवरती आम्ही सुरुवात केलेली आणि वर पोचायला आम्हाला बरोबर 1 वाजला, 1 ते 1:15। आता इथे तुम्हाला दिसत असेल 1090 एवढ्या पायऱ्या आता आमच्या चढून झाल्या आहेत। आणि मोजून पायऱ्या ना काहीतरी 1200-1300 असं काहीतरी आहेत। त्याच्यानंतर ऑलमोस्ट वर पोचलो आणि इथे ओटी घ्यायला थांबलो आहोत। ओटीचे रेटसुद्धा वेगवेगळे आहेत, 50, 100, 150, 300 तर 350 असे आहेत। तर इथे मी माझ्या देवीसाठी एक ओटी घेतली साडीवाली, तर कारण की पूर्ण ओटी घेतली, साडीची होती ती काहीतरी 300च्या आसपास होती। तर ती ओटी घेतली आणि इथे आम्ही चढत आहोत, तर चालत आहोत। तर इथे चपल्या वगैरे ते ओटी घेतली तिथेच काढल्या आणि इथे चढतो। तर इथे सुद्धा काउंट आहे, पण ते नवस फेडताना जे हळद कुंकाचे बोटं तिथे लागलेत ना त्याच्यामुळे ते इनविजिबल झालं, दिसतच नव्हतं। आम्ही बघत होतो की आम्हाला दिसेल, कारण की मला व्हिडिओमध्ये कॅच करायचे होते पण नाही दिसलं। पुढे जाऊन तुम्हाला मी सांगते किती काउंटपर्यंत आम्ही आलो आहोत। इथे रुंजी झूम करून म्हणजे ती बघत होती तिला दिसतं काय, पण तिला दिसतच नव्हतं, कारण की कुंकाच्या बोटामुळे पूर्ण ते खराब झालेलं, म्हणजे पूर्ण मिटलेलं ते। असं करत पुढे आलो आहोत। 1230 आतापर्यंत आम्ही 1230 शिड्या चढल्या। मंदिराकडे जाईल, मंदिराकडील मार्ग बंद नाही सांगितलं। आज पोषण नाही, ते सगळं लाईनी आहेत, स्टीलचं हे सगळं केलं। तिथे सुद्धा आधी गर्दी असायची, भरपूर पब्लिक असायची, आता जरा कमी आहे। चालतं अजून शिड्या चालायचे। आता फ्लोर वाईज वर चढायचं आहे। तरी आम्हाला बरोबर अर्धा तास लागला।
30 मिनिट्स ते 35 मिनिट्सपर्यंत. देवीसाठी आपण जे वस्तू घेतो त्या इथे या काउंटरवरती द्यायचं असं तिथे लिहिलं आहे क्लिअरली. तर मी तिथे जी ओटीमध्ये साडी घेतली होती ती मी तिथे दिली आणि त्यांनी माझ्या नावाची मला रिसिप्ट दिली होती. ते त्यांच्या रेकॉर्डला मेन्शन करतात. इथून हा रस्ता आहे वर जाण्यासाठी मंदिराकडे. वर थोडीशी सावली आहे, शांतपणे बसायचं. काय खायला आणलं असेल घरातून ते आपण खाऊ शकतो इथे. आम्ही आधी आणायचो, आता आणत नाही. निवांत बसण्यासाठी वर आईस्क्रीम वगैरे पण आहे, पाणी आहे, प्रसाद आहे वर. हो चिटकला. अरे वा वा. हा चालतं चालतं असं काय नाही. दिलंस ना देवीला, दिलंस तू. चल रुपेश तू कर रुपेश. चिटकला पप्पाचा पण. माझं चिटकू. रुंजीचं कुठे? रुंजीचं कुठे? हे रुंजीचं, हे पप्पा ओवीचं आणि हे मम्माचं. चला फोटो काढून इकडे बघा. दीपा इकडे बघ. मान घेऊ पुरा करा. रुंजी, ओवी रुंजी, ओवी रुंजी. इथे प्रसादी पण आहे, लाडू आणि मिठाई. मला पाणी घे मम्मी, एक्स्ट्रीम पाणी. पहिला मला ताण लागली. हा वरून केवढा व्ह्यू मस्त. इथे आम्ही दर्शन आपण स्टार्ट केलेलं 12:25 आता बरोबर किती वाजले? 1:30 वाजले आहेत. म्हणजे बरोबर 1 तास झाला. 1 तासामध्ये मस्त दर्शन. शिड्या चढल्या एवढ्या 1230 आपण लास्ट मोजले. त्याच्या पुढे पण आपण 1400 ना, 1400 शिड्या आहेत. त्या 1400 शिड्या मस्त असे पार पाडले. देवीचं दर्शन एक नंबर झालं. गर्दी नव्हती, खूप भारी झालं. खूप अशी तिथेच थांबलो देवीला बघत बसलेलं. खूप भारी वाटत होतं. आणि आता देवीचा जो मंदिराचा जो वरचा पोर्शन आहे तिथे निवांत बसलो आहोत. जागा मिळाली आहे. आणि इकडचा मागचा व्ह्यू सुद्धा ह्याच्या आत तुमच्यासोबत शेअर केला आहे. खूप मस्त असा व्ह्यू आहे वरून. तर इथे जाळा वगैरे लावले. ते निवांत बसतो 10-15 मिनिटं बसतो. थोडी आईस्क्रीम खात आहे. आम्ही दोघे पण आईस्क्रीम खाऊ आणि मग पुन्हा निघू. इथेच बाहेर जाण्याचा एक रस्ता आहे, तो मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. पण दर्शन मात्र एक नंबर झालं. आता आम्ही इथून एक्झिट होतोय आणि मेन मोठी परीक्षा इथे मला द्यायची आहे. कारण की मी चप्पल घातली नाही आणि इथे ऊन आहे. कारण की या तिघांनी तर मस्त सॉक्स घालून आले, मी सॉक्स नाही घातले. आता मी पळते. चलो धाव धाव. आई शपथ यार. ऐक ऐक ऐक, खूप कडक ऊन आहे. देवा देवा देवा. ऐको ऐको ऐको, लय 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 ऊन, लय ऊन. ऐक ऐक ऐक, इथे सावलीत उभी राहते.
आणि हे लोक मस्त मजा घेत घेत येतात कारण की त्याने सॉक्स घातलेत आणि मी तेवढी एवढी तडपडत आली. मावा चल चल 2 मिनिटं आराम. नको 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 रे, घाबरते ती. 2 मिनिटं आराम करत करत उतरते. रुंजी दमली नाही, एवढं दमाला नाही झाले. ए रुंजी, थोडंसं उतरताना थोडासा त्रास होतो, पाय थरथरतात. ओगी ते सगळं काय ते तू इथे ह्या लोकांचे फोटो चालू आहेत. रुपेश इथे फोटो काढतोय त्याच्या लेकीचा, आणि इथे थोडंसं मोकळं असल्यामुळे कसे फोटोज पण येतात, फोटोज काढता पण जमतं आणि फोटोसुद्धा छान येत आहेत. तिथून वरून सगळी पब्लिक येत आहे खाली आणि आम्ही अगदीच पोचू आता, म्हणजे ऑलमोस्ट पोचलोच असं समजू शकतो. 7वं दुकान 6वं दुकान चालू, म्हणजे खालीच आहे, जवळ चालू. आणि आता बरोबर 2:40 झाले आणि आम्ही प्रॉपर उतरत आहोत. अगदीच लास्टच्या 10 शिड्या बाकी आहे आणि आम्ही मंदिराच्या बाहेर. इथे श्री जीवदानी देवी संस्था प्रसादालय आहे आणि इथेची लाईन आहे. लाईन लावून जायचं आहे, पण तिथे ना टाईम दिला आहे, वेळ आहे दुपारची 12 ते 3. तर आता ना 2:45 झालेत बरोबर. तर तेच रुपेश इन्क्वायरीला गेला आहे की जर लाईन लावली तर 15 मिनटात होईल का कवर. पण आता मग लाईन लावली आणि नंतर मग त्यांनी बंद केलं तर ते फायदा नाही. आणि तिथे लिहिले थाळीची रक्कमसुद्धा लिहिली आहे. थाळी आहे 15 रुपये. मंदिराच्या बाहेरून घेतला आहे प्रसाद, त्याचबरोबर घेतला आहे मावा मिठाई. तर इथे खेळण्यामध्ये घेतला आहे रुंजीला हे दुर्बीण आणि ती बघत आहे. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे मंदिरातला. आणि इथून निघालो आहोत घराकडे जायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.